त्यासाठी यूज युअर ब्रेन पॉवर. आता तुम्हाला नेमकं डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट जे या कॉन्सेप्ट व्यवस्थित समजल्या का नाही समजल्या याच्यासाठी या ठिकाणी एक उदाहरण इथं दिलेलं आहे. यूज युअर एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक्स अराउंड द एज ऑफ अ सर्क्युलर फील्ड हॅव्हिंग अ रेडियस ऑफ 100 मीटर. ओके, या ठिकाणी एक आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्झाम्पल असं आहे की या ठिकाणी आपल्याला एका ऑब्जेक्टची जी मोशन आहे त्या मोशनचा आपल्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट जे आहे ते डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो स्वराली वॉक्स अराउंड द एज ऑफ अ सर्क्युलर फील्ड हॅव्हिंग अ रेडियस ऑफ 100 मीटर. ओके, हे एक सर्क्युलर फील्ड आहे, याची रेडियस आहे 100 मीटर आणि हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स स्वरालीने कव्हर केलेले फ्रॉम पॉईंट ए. शी स्टार्ट्स ॲट पॉईंट ए अँड एंड्स ऑल्सो ॲट पॉईंट ए. ए पॉईंटपासून स्टार्ट केलं आणि ए पॉईंटलाच त्याची जी मोशन आहे ती मोशन एंड केलेली, समाप्त केलेली. बरोबर. तर आता तिने डिस्टन्स किती कव्हर केलेलं आहे. आता तिने जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे दॅट इज द ॲक्च्युअल पाथ फॉलोड बाय स्वराली. दॅट इज फ्रॉम पॉईंट ए टू ए. ए पासून ए पर्यंत तिने जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे म्हणजे हा या सर्क्युलर फील्डचा सर्कम्फरन्स आहे. हा जो काही सर्कम्फरन्स राहील तो किती असणार आहे तर 2 पाय आर एवढा असणार आहे. म्हणजे 2 इंटू पाय किती आहे 3.14 इंटू आर. रेडियस किती याची 100 मीटर एवढी रेडियस आहे. बरोबर. मग आता याचं जर आपल्याला या ठिकाणी जर का डिस्टन्स कवर्ड बाय दिस स्वराली हे जर का आपल्या ठिकाणी जर फाइंड आउट करायचं असेल सो दॅट इज 628 मीटर, 628 मीटर. दॅट इज 2 इंटू 3.14 इंटू 100. याचं आन्सर इन 628 मीटर इतकं याचं आन्सर येईल. ओके, सो दॅट इज द डिस्टन्स कवर्ड बाय द स्वराली. अँड व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द स्वराली. डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन काय केली तर मिनिमम डिस्टन्स बिटवीन द इनिशियल पॉईंट अँड फायनल पॉईंट. इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंटमध्ये असलेलं मिनिमम डिस्टन्स. आता इथं इनिशियल पॉईंट काय आहे ए आणि फायनल पॉईंट पण काय आहे ए. म्हणजे ज्या ठिकाणी तिची मोशन स्टार्ट झाली त्याच ठिकाणी मोशन काय झालेली एंड झालेली. म्हणजे तिचा इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट हा दोन्ही कसा आहे एकच आहे, सेम आहे, सारखा आहे. म्हणजे या ठिकाणी असणारे जे काही ऑब्जेक्ट आहे या ठिकाणी असलेल्या ऑब्जेक्टची जी डिस्प्लेसमेंट आहे ही डिस्प्लेसमेंट 0 आहे. डिस्प्लेसमेंट काय झालं डिस्टन्स कव्हर केले. डिस्टन्स इट इज द ॲक्च्युअल पाथ फॉलोड बाय दिस ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टने ॲक्च्युअली फॉलो केलेला जो पाथ आहे तो त्याचा डिस्टन्स आहे जो या सर्क्युलर फील्डच्या बाबतीमध्ये 2 पाय आर या फॉर्म्युल्याने आपल्याला काढता येईल की त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. तर त्यांनी डिस्टन्स कव्हर केलेलं 628 मीटर एवढं डिस्टन्स त्या ठिकाणी कव्हर झालेलं आहे. पण डिस्प्लेसमेंट किती आहे तर डिस्प्लेसमेंट 0 आहे. डिस्प्लेसमेंट 0 काय आहे तर त्या ठिकाणी इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट हा एकच आहे. अँड व्हॉट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द इनिशियल पॉईंट अँड फायनल पॉईंट. As this Swarali is moving around the circular field, so its minimum distance between the initial point and final point is 0. So her displacement is 0. So if a car starting from a point P goes to point Q, आता या ठिकाणी बघा पॉईंट P पासून Q पर्यंत चाललेली एक ऑब्जेक्ट जे आहे त्याची असणारी एक कार आहे. ती कार पॉईंट A पासून पॉईंट P पासून पॉईंट Q पर्यंत जाते. सी फिगर 1.2b 1.2 बी फिगर जी आहे ती बघा. द कार इज मूव्हिंग फ्रॉम पॉईंट पी गोज टू पॉईंट क्यू अँड देन रिटर्न्स टू पॉईंट पी आणि परत कुठं आली पॉईंट पी पर्यंत रिटर्न आलेली. ओके, सो या ठिकाणी बघा आता तिचं मुवमेंट कशा पद्धतीने होती ती. पॉईंट P गोज टू पॉईंट Q अँड देन रिटर्न्स टू पॉईंट P. म्हणजे पॉईंट P पासून ही जी कार आहे ही पॉईंट Q पर्यंत गेली आणि पॉईंट Q पर्यंत गेल्याच्या नंतर Q पासून परत रिटर्न जी आहे ती पॉईंट P पर्यंत आलेली. ओके, हाऊ मच डिस्टन्स हॅज इट ट्रॅव्हल अँड व्हॉट इज इट्स डिस्प्लेसमेंट. तर त्यांनी डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं आहे आणि त्याची डिस्प्लेसमेंट किती असणार आहे. तर पॉईंट P पासून Q पर्यंतचं डिस्टन्स किती आहे 360 मीटर. एवढं P पासून Q पर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते त्या 2 पॉईंटमधलं असलेलं डिस्टन्स आहे. म्हणजे कार P पासून Q पर्यंत जी गेली तर तिने किती डिस्टन्स कव्हर केलं आहे 360 मीटर आणि परत Q पासून P पर्यंत वापस आली. म्हणजे परत तिने रिटर्नमध्ये डिस्टन्स किती कव्हर केलेले आहे अगेन 360 मीटर. मीन्स 360 इंटू 2 टाइम्स 360
प्लस 360 इतकं त्यांनी डिस्टन्स त्या ठिकाणी कवर केलेलं आहे. म्हणजे त्यांनी ॲक्च्युअल कवर केलेलं डिस्टन्स किती झालं 720 मीटर. दिस इज द ॲक्च्युअल डिस्टन्स कवर्ड बाय दिस कार. या कारने ॲक्च्युअल कवर केलेलं डिस्टन्स आहे 720 मीटर. ओके, बट द डिस्प्लेसमेंट ऑफ दिस कार इज अगेन इट्स इनिशियल पॉइंट इज P. That car is moving from point P to Q and return to the point P. Means here initial point and the final point both are the same. So the minimum distance between the initial point and final point is again 0. So its displacement is 0. तर हे दोन उदाहरणं फक्त याच्यासाठीच आहे की तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी समजलेल्या आहेत का एवढे याच्यासाठीच या ठिकाणी हे दोन उदाहरणं दिलेले आहेत. ओके, तर तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट लक्षात आलं आहे का? डिस्टन्स म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टने ॲक्च्युअल किती पाथ फॉलो केलेला आहे तो म्हणजे त्याचं झालं डिस्टन्स, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे त्याचं मिनिमम डिस्टन्स इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंटमध्ये. यस सुमित, लक्षात आलं आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट? येस सर, लक्षात आलं. यस सर. ओके ओके, सो तुम्हाला यस सर. ओके, थँक्यू. हां, तर तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आता लक्षात आलेलं आहे. आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करायचा आहे, दॅट इज स्पीड अँड व्हेलॉसिटी. स्पीड आणि व्हेलॉसिटीमध्ये काय डिफरन्स आहे? इवन इफ द डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज 0, द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड बाय इट मे नॉट बी 0. डिस्प्लेसमेंटमध्ये जरी 0 असली तरी डिस्टन्स हे 0 असू शकत नाही. ओके, so let us start new point, speed and velocity. Can you recall what are vectors and scalars? कालच्या तासामध्ये आपण मागच्या वर्षी आपण स्केलार क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी बद्दल आपण बघितलं होतं. सो व्हॉट आर व्हेक्टर्स अँड स्केलार? ओके, सो जास्त वेळ न लावता आपण या ठिकाणी स्केलार क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी आपण डिफाईन करू. सो द क्वांटिटीज दॅट only express with the help of magnitude and no direction is required. Only magnitude can express this quantity. That quantities are called as a scalar quantity, and the quantities those required magnitude as well as direction to express that quantities are called as a vector quantity. ज्या quantities express करण्यासाठी आपल्याला magnitude आणि direction दोन्हीची आवश्यकता लागते त्या क्वांटिटीजला आपण व्हेक्टर क्वांटिटीज असं म्हणतो. तर ज्या क्वांटिटीज एक्सप्रेस करण्यासाठी केवळ त्याची मॅग्निट्यूड पुरेसी आहे त्याला आपण स्केलार क्वांटिटी असं म्हणतो. तर या दोन्ही डेफिनेशन आपण मागच्या वर्षी पाहिलेलं आहे. ओके, नाउ विच ऑफ द क्वांटिटीज डिस्टन्स, स्पीड, व्हेलॉसिटी, टाइम अँड डिस्प्लेसमेंट आर स्केलार अँड विच आर व्हेक्टर? आता याच्यातल्या स्केलार क्वांटिटी कुठल्या आहेत आणि व्हेक्टर क्वांटिटी कुठल्या आहेत पाहिजे. डिस्टन्स इट इज अ स्केलार क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. इथं डिस्टन्स ही स्केलार क्वांटिटी आहे. स्पीड इट इज ऑल्सो अ स्केलार क्वांटिटी, स्पीड पण स्केलार क्वांटिटी आहे. ओके, व्हेलॉसिटी इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. व्हेलॉसिटी रिक्वायर्स अ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. व्हेलॉसिटी जी आहे व्हेलॉसिटी ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. देन टाईम, टाईम जी आहे टाईम इट इज ऑल्सो अ स्केलार क्वांटिटी. टाईम ही स्केलार क्वांटिटी. टाईम सांगण्यासाठी आपल्याला कुठल्याही डायरेक्शनची आवश्यकता नसते. अँड डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. म्हणजे या ठिकाणी व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट are the vector quantities, distance, speed and time are the scalar quantities. Okay, so इथं आपल्याला फॉर्म्युला दिला आहे. स्पीडसाठीचा फॉर्म्युला दिला आहे आपल्याला. इथं काय फॉर्म्युला आहे बघा. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवायडेड बाय टाईम रिक्वायर्ड. हाऊ मच डिस्टन्स इज ट्रॅव्हल्ड बाय एन ऑब्जेक्ट इन हाऊ मच टाईम, दॅट इज टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवायडेड बाय टाईम रिक्वायर्ड. इट गिव्स अस अ स्पीड. The distance traveled in one direction by an object in unit time, it is called its velocity. So speed is related with the distance. Speed जी आहे ती distance शी related आहे. किती distance travel केले, no matter in which direction that distance is traveled, ते कुठल्या direction मध्ये असू द्या, distance किती travel केले divided by त्याला किती time लागला, it gives us a speed. याच्यावरून आपल्याला speed find out करता येते. But the distance traveled in a particular direction, the distance traveled in one direction by an object in unit time, it is called its velocity. एखाद्या पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले म्हणजे व्हेलॉसिटी एक्सप्रेस करत असताना आपल्याला डिस्प्लेसमेंटचा विचार करावा लागणार आहे.
स्पीड एक्सप्लेन करत असताना किंवा स्पीड शोधत असताना आपल्याला त्यांनी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे आणि ते डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी त्याला किती टाईम लागलेला आहे, किती वेळ लागलेला आहे, एवढं जरी आपल्याला समजलं तरी पुरेसं आहे. ठीक आहे. मग सो व्हॉट इज अ वेलॉसिटी? द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम, इट इज कॉल्ड इट्स वेलॉसिटी. एखाद्या पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये जे ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे, पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये, डायरेक्शन महत्त्वाची, पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे इन युनिट टाईम, एकक वेळेमध्ये, इट इज कॉल्ड इट्स वेलॉसिटी. हिअर युनिट टाईम कॅन बी 1 सेकंड, 1 मिनिट और 1 आवर. एकक वेळ या ठिकाणी 1 सेकंद, 1 मिनिट किंवा 1 तास अशी असू शकते. इफ लार्ज युनिट्स आर यूज्ड, 1 इयर कॅन ऑल्सो बी यूज्ड ॲज अ युनिट ऑफ टाईम. जर जास्त युनिट जर का असेल, मोठं युनिट जर असेल तर त्या ठिकाणी 1 वर्षसुद्धा आपण त्या ठिकाणी युनिट टाईम म्हणून घेऊ शकतो. द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाईम, इट इज कॉल्ड वेलॉसिटी. द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाईम, इट इज कॉल्ड इट्स वेलॉसिटी. सो वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टाईम रिक्वायर्ड. स्पीड म्हणजे काय? एकूण कापलेला अंतर भागिले एकूण लागलेला वेळ. आणि वेलॉसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. किती डिस्प्लेसमेंट झाली आहे, मीन्स द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन पर्टिक्युलर डायरेक्शन. एखाद्या पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स डिवायडेड बाय त्याच्यासाठी लागलेला टाईम म्हणजे वेलॉसिटी. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन द स्पीड अँड वेलॉसिटी. स्पीड इट इज रिलेटेड विथ द डिस्टन्स अँड वेलॉसिटी इज रिलेटेड विथ द डिस्प्लेसमेंट. स्पीड जी आहे ही डिस्टन्सशी रिलेटेड आहे आणि वेलॉसिटी जी आहे, वेलॉसिटी ही डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड आहे. ओके, आलं लक्षात? आता याच्यामध्ये स्पीडला आपल्याला फक्त स्पेसिफिक किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. तर वेलॉसिटीमध्ये ते डिस्टन्स कुठल्या डायरेक्शनमध्ये आहे, त्या पर्टिक्युलर डायरेक्शन या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे स्पीड जी आहे ही स्केलार क्वांटिटी आहे आणि वेलॉसिटी जी आहे ही वेक्टर क्वांटिटी. ऑलवेज रिमेंबर द युनिट्स ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी आर द सेम. दोन्हीचे युनिट सेम आहे. दॅट इज इन SI सिस्टीम द युनिट इज मीटर पर सेकंड, व्हाईल इन CGS सिस्टीम इट इज सेंटीमीटर पर सेकंड. आता यांचा जर तुम्ही फॉर्म्युला बघितला, युनिट सेम काय? स्पीड अँड वेलॉसिटी सेम नाही आहे. स्पीड इज रिलेटेड विथ द डिस्टन्स अँड वेलॉसिटी इज रिलेटेड विथ द डिस्प्लेसमेंट. दोन्ही सेम नाही आहेत, पण युनिट सेम आहेत. का सेम आहेत? बिकॉज डिस्टन्स इज ऑल्सो मेजर्ड इन मीटर डिवायडेड बाय टाइम इज मेजर्ड इन सेकंड. Displacement is also measured in meter and time is measured in second. So unit, both the unit, that is SI unit are same, SI and CGS unit, that is meter per second in SI system and centimeter per second in CGS system. Speed is related to the distance while velocity is related to the displacement. ते मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला. If the motion is along a straight line, the values of the speed and velocity are the same, otherwise they can be different. मग speed आणि वेलॉसिटी याच्या व्हॅल्यू सेम कधी येत असतील? इफ अ ऑब्जेक्ट इज ट्रॅव्हल्ड इन अ स्ट्रेट लाईन. जर एखादं ऑब्जेक्ट एका सरळ दिशेमध्ये जर मार्गक्रमण करत असेल, एका स्ट्रेट लाईनमध्ये जर जात असेल एखादं ऑब्जेक्ट, तर त्याची स्पीड आणि व्हेलॉसिटी दोन्ही ज्या क्वांटिटीज असतील त्या सेम असतील. अदरवाईज स्पीड आणि व्हेलॉसिटी या दोन्ही क्वांटिटीज वेगवेगळ्या असतील. ओके. वेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाईम. वेलॉसिटी म्हणजे एकक वेळेमध्ये झालेली displacement. Okay, displacement occurred in unit time. Okay, now see, in the first example, the straight line distance between the houses of Sheetal and Sangeeta is 500 meter, and that's between Sangeeta's house and school is 1200 meter. Also, the straight line distance between the Sheetal's house and school is 1300 meter. Suppose Sheetal takes 5 minutes to reach Sangeeta's house and then 24 minutes to reach school from there. Then, आता हे उदाहरण कशातलं आहे? तर हे उदाहरण आपण कालच्या तासामध्ये आपण पाहिलं होतं. पहिल्या पेजवरती हे उदाहरण आहे. जर तुमच्याजवळ जर का पुस्तक जर असतील तर पुस्तकामध्ये सुद्धा तुम्ही हे एक्झाम्पल जे ते एक्झाम्पल बघू शकता. हां, किंवा इथं बघा स्क्रीनवरती मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. ओके, हे बघा, जे टोटल डिस्टन्स आहे, शीतलचं घर हे शीतल्स हाऊस आहे आणि हे संगीताच हाऊस आहे, याच्यामधलं जे काही डिस्टन्स आहे दॅट इज 500 मीटर. अँड द डिस्टन्स बिटवीन द संगीताज हाऊस अँड स्कूल इट इज 1200 मीटर. हे 500 मीटर जे अंतर आहे, हे 500 मीटर अंतर हे शीतलचं आणि जे संगीताचं घर आहे त्यांच्यामधलं आहे. आणि संगीताचं घर आणि शाळा याच्यातलं जे डिस्टन्स आहे दॅट इज 1200 मीटर.
किती येते 1200 मीटर. ओके. सो इन द फर्स्ट एक्झाम्पल द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन द हाऊसेस ऑफ शीतल अँड संगीता इज 500 मीटर. हे अँड बिटवीन संगीता's house and the school is 1200 meter. Sangeeta's house and school is 1200 meter. Also the straight line distance between the Sheetal's house and school is 1300 meter. Straight distance between Sheetal's house and her school, that is 1300 meter. Suppose Sheetal takes 5 minutes to reach Sangeeta's house. शीतलला संगीताच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी जर 5 मिनिट लागतात, 5 minutes to reach Sangeeta's house and then 24 minutes to reach school फ्रॉम देअर. आणि इथून जर का शाळेमध्ये पोहोचण्यासाठी जर तिला 24 मिनिट 24 तास लागत असेल, म्हणजे पहिले 5 मिनिटं आणि नंतर 24 मिनिट्स असं जर का डिस्टन्स त्या ठिकाणी जर का लागत असेल, 24 मिनिट्स टू रीच स्कूल फ्रॉम देअर, देन शीतल स्पीड अलॉंग द पाथ ए, म्हणजे तिच्या घरापासून तर संगीताच्या घरापर्यंत जाण्यासाठीचं जे काही स्पीड आहे, डिस्टन्स अपॉन टाईम, डिस्टन्स 500 मीटर आहे, किती वेळ लागला, 5 मिनिट लागला, मीन्स 100 मीटर पर मिनिट. दॅट इज हर स्पीड, शीतल स्पीड टू रीच संगीताज हाऊस. संगीताच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी तिचा स्पीड आहे 100 मीटर पर मिनिट. शीतल स्पीड अलॉंग पाथ बी, म्हणजे फ्रॉम संगीताज हाऊस टू हर स्कूल, तिच्या शाळेपर्यंत जाण्यासाठी डिस्टन्स इज 1200 मीटर डिवायडेड बाय टाईम टेकन इज 24 मिनिट्स. दॅट इज 50 मीटर पर मिनिट. दॅट इज द स्पीड. ओके. पहिला ए पाथला जात असताना स्पीड आहे 100 मीटर पर मिनिट. बी पाथ म्हणजे संगीताच्या घरापासून शाळेपर्यंत जात असतानाचा जो मिनिट आहे दॅट इज 50 मीटर पर मिनिट. नाव शीतल्स अवरेज स्पीड दॅट इज टोटल डिस्टन्स कवर डिवायडेड बाय टोटल टाईम टेकन. टोटल डिस्टन्स 500 मीटर प्लस 1200 मीटर 1700 मीटर अँड टोटल टाईम टेकन इज 24 मिनिट्स प्लस 5 मिनिट्स दॅट इज 29 मिनिट. That is the average speed is 58.6 meter per minute. That is the average speed. Now the Sheetal's velocity, total displacement divided by total time taken. Total displacement is 1300 meter divided by total time taken, that is 29 minutes. Okay. So Sheetal's velocity is 44.83 meter per minute. So you can see here the velocity, value of velocity and speed are different. वेलॉसिटी आणि स्पीडच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या दोन्ही डिफरंट आहेत, कारण की पाथ जो आहे तो एक स्ट्रेट लाईन पाथ नाही आहे, त्या वेगवेगळ्या मार्गाने त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. सो त्याच्यामुळं ह्या व्हॅल्यूज जे आहेत ह्या व्हॅल्यूज काय येतात या ठिकाणी डिफरंट येतात. ओके. सो जास्तीत जास्त विद्यार्थी जे आहेत ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सांगा की तुम्ही हे ऑनलाईन लेक्चर अटेंड करा. ॲटलिस्ट 1 जुलैपर्यंत तुम्हाला हे लेक्चर अटेंड करायचे आहेत. त्याच्यानंतर जसे काही निर्णय येतील त्या पद्धतीने शाळा सुरू होतील.